ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. अधिक मास महात्म्य कथासार अध्याय 22. या अध्यायामध्ये आपण ऐकणार आहोत द्विज शर्माची गोष्ट. चला तर मग आजच्या या 22व्या अध्यायाला सुरुवात करूया. सूत सांगतात की स्नान आणि स्नानाच्या पुण्याच्या गोष्टी ऐकल्यानंतर लक्ष्मी नारायणांना म्हणाली, नाथ, अधिक मासातल्या स्नानाचे वर्णन ऐकून तर माझे कान खरोखरच तृप्त झाले. पण आता मला या महिन्यात नेमके कोणते दान द्यावे, कसे द्यावे, त्याचे महत्त्व काय हे ऐकण्याची इच्छा आहे. तेव्हा भगवान विष्णू म्हणाले, प्रिये, आता मी तुला या महिन्यात कोणकोणत्या वस्तूंचे दान करावे आणि ते कसे करावे हे सांगतो, ते तू ऐक. अधिक मासात सोने, रुपये, चांदी, पोळे, मोती ह्यांचे दान करणे हे श्रेष्ठ मानले जाते. तांबा, पितळ, कांस्य या धातूंची भांडी म्हणजेच तांब्याची भांडी, ताम्हण, दिवे इत्यादी वस्तू दान करणे हे पण उत्तमच होय. पण या मासात केलेले वस्त्रदान, अन्नदान, धान्य, द्रव्य इतकेच नव्हे तर उदकदान ही दानेसुद्धा दानकर्त्या व्यक्तीस मोठे पुण्य मिळवून देतात. 33 अनारसे, बत्तासे, खारका, सुपाऱ्या अथवा फळे यांचेही दान श्रेष्ठ मानले जाते. भांडे भरून तूप, तीळ, सप्तधान्ये पण दान म्हणून दिली जातात. मात्र हे देवी, या सर्व दानांमध्ये महान पुण्यकारक असे जर कोणते दान असेल तर ते म्हणजे गोदान. हे केवळ पुण्यच नव्हे तर दात्यास मोक्षाची प्राप्तीही करून देते. देवी, या गोदान महात्म्याच्या अनेक कथा आहेत, पण त्यातली एक आगळी वेगळी कथा मी आज तुला सांगतो, ती तू ऐक. भगवान विष्णू लक्ष्मी मातेला कथा सांगू लागले. महिस्मृती नावाच्या एका नगरामध्ये एक विप्र दंपती राहत होती, द्विजशर्मा आणि भामिनी. ही ती ब्राह्मण दंपती. दोघेही धार्मिक आणि सदाचारी होते. मात्र त्यांच्या सुखी जीवनात एकच दुःख होते, ते म्हणजे लग्नाला अनेक वर्षे होऊनही, अनेक नवस सायास करूनही त्यांना संतान नव्हती. त्या दोघांची रोज सकाळ संध्याकाळ त्या दयाळू आणि कृपाळू परमेश्वराकडे हेच मागणे असायचे की प्रभू कृपावंत हो आणि आम्हाला पुत्र दे, संतान दे. एके दिवशी भर दुपारी 12च्या वेळेला एक ब्राह्मण कुमार त्यांच्या दारी आला. तो हात जोडून म्हणाला, महाराज, मी फार भुकेला आहे. आपण जर मला भोजन दिलेत तर माझ्यावर आपले फार उपकार होतील. बाळा, अशी उपकाराची भाषा बोलू नकोस. ये, घरात ये, हातपाय धु, पाटावर बस आणि आमच्याकडे जे आहे ते तू आनंदाने खा, द्विजशर्मा म्हणाला. त्या दारी आलेल्या ब्राह्मण कुमाराला त्या दंपतीने मोठ्या प्रेमाने जेवू खाऊ घातले. त्याने आपले नाव नारायण आहे असे सांगताच त्या दोघांना आनंद झाला. त्या दोघांनी नारायणाची सर्व चौकशी केली. तो विप्रपुत्र अनाथ आहे आणि पोटासाठी दारोदारी फिरतो आहे असे कळताच त्या दोघांना त्याची दया आली. त्यांनी त्याला प्रेमळ आग्रह केला आणि आता तुला हवे तोपर्यंत आमच्याच घरात राहा अशी त्याला विनंतीही केली. झाले. त्या दिवसापासून तो त्यांच्या घरात राहू लागला आणि त्यांना घरकाम, बाजारहाट इत्यादी कामात मदत करू लागला. विशेष म्हणजे नारायणाचा त्यांच्या घरी येण्याचा पायगुण मोठ्याच भाग्याचा ठरला. भामिनीला एक सुखावणारी चाहूल लागली. लवकरच तिने एका सुंदर मुलाला जन्म दिला. मुलाच्या बारशाचे सामान सुमान आणण्याची, सर्व घराची आणि नवे बाळ या सर्वांची जबाबदारी नारायणावर टाकून द्विजशर्मा गावाला गेला. त्या दिवशी बाळाची 5वी होती. भामिनीने यथाविधी 5वीची व्यवस्थित पूजा केली. सटवाईचे पूजन करून तिने बाळाला त्याचे भाग्य लिहिण्यासाठी तिच्यापुढे ठेवले. आई, हे माझे लाडके बाळ, त्याचे चांगले भाग्य लिही ग, असे म्हणून हात जोडून तिची प्रार्थना पण केली. सटवाई पूजन पूर्ण झाल्यावर सारेजण झोपी गेले. नारायण बाळंतिणीच्या खोलीत दाराजवळ जागत बसला होता. मध्यरात्र झाली. एक तेजस्वी देवी बाळाला पाहून त्या खोलीतून बाहेर येताना नारायणाने पाहिली. त्याने त्या देवीला विनम्रपणे नमस्कार केला. मग नारायणाने हलक्या आवाजात तिला विचारले, देवी, तू कोण? तू इथे का आली होतीस? त्यावेळी तेजस्वी देवी नारायणाला म्हणाली, बाळ, तू खरेच भाग्यवान आहेस, पुण्यवान आहेस, म्हणून तुला माझे दर्शन घडले. मी सटवाई देवी. आज द्विजशर्माच्या बायकोने बाळाची 5वी पूजून मला त्याचे भाग्य लिहायला बोलावले होते. तेव्हा तिला मध्येच थांबत नारायण म्हणाला, म्हणजे देवी, ब्रह्मदेवाने बाळाच्या भाग्यात काय लिहिले आहे ते तुला ठाऊक आहे, खरे ना? मग मला सांग ना, त्या बाळाच्या भाग्यात नेमके काय लिहिले आहे ते? त्यावर सटवाई देवी म्हणाली, नारायणा, एकतर माझे कुणालाच दर्शन होत नाही. मी 5वीला येते, बाळाच्या भाग्यात काय आहे ते वाचते आणि निघून जाते. तुझे भाग्य म्हणून तुला माझे दर्शन घडले. बाळा, असे कुणाच्या भाग्यात ब्रह्मदेवाने काय लिहिले आहे ते सांगता येत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते जाणून घ्यायचा कोणी तसा प्रयत्नही करू नये. पण नारायण काही ऐकेना.
तो आपला हट्टही सोडेना. शेवटी देवी म्हणाली, नारायणा, तुझा फारच हट्ट आहे म्हणून सांगते, ऐक. द्विजशर्माचा हा मुलगा फार गरिबीत दिवस काढणार आहे. त्याच्या नशिबी कोणती सुखसंपत्ती नाही. इतकेच नव्हे तर या मुलाला आपला जीवनचरितार्थ हा केवळ ताक विकून करावा लागणार आहे. इतके सांगितले मात्र आणि एकाएकी ती देवी अदृश्य झाली. ते भाकीत ऐकून नारायणाला खूप वाईट वाटले. आपल्याला उपकार करणाऱ्या, सत्याने, धर्माने आणि सदाचाराने वागणाऱ्या दंपतीच्या पोटी असा पुत्र जन्माला यावा, त्याचे त्याला फार मोठे आश्चर्य वाटले. ब्रह्मलिखित हे खरोखर अटळ असते हेच खरे, असे आपल्या मनाशीच म्हणून तो गप्प राहिला. आपल्याला ह्यातले काहीच ठाऊक नाही असे दाखवत तो वागू लागला. बाळाचे ठरल्या दिवशी बारसे झाले. त्याचे नाव ठेवले. सगळीकडे आनंदी आनंद झाला. द्विजशर्माने या मुलाचे नाव ठेवले होते संभ्रम. तो हळूहळू मोठ्या कौतुकाने वाढू लागला. लहानाचा मोठा होऊ लागला. द्विजशर्मा बाळाच्या मोठेपणाची स्वप्ने रंगवीत दिवस घालू लागला. अज्ञानातले सुख म्हणजे काय हे नारायण मात्र द्रष्टेपणाने पाहत होता, अनुभवत होता. पाहता पाहता संभ्रम 5 वर्षाचा झाला आणि त्याच वेळी आणखी एक गोष्ट घडली. संभ्रमाच्या आईला परत दिवस राहिले. पुढे उचित काळी तिने एक नाजूक, सुंदर आणि अतिशय रूपवान अशा मुलीला जन्म दिला. मुलाला बहीण मिळाली. बहिणीला थोरला भाऊ मिळाला. द्विजशर्मा आणि भामिनी दोघेही पुत्रापाठोपाठ कन्यारत्न झाले म्हणून खूप आनंदले. कन्येचेही 5वे पूजन झाले. यावेळी पण नारायण ह्या बाळंतिणीच्या खोलीबाहेरच बसून होता. मध्यरात्र झाली आणि सटवाई येऊन बाळाची भाग्यरेखा वाचून परत निघाली. त्याचवेळी नारायणाने मागच्याप्रमाणेच ह्यावेळी पण देवीकडे द्विजशर्माच्या कन्येचे भाग्य जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा सटवाई नारायणाला म्हणाली, बाळा, ही कन्या रूपवान नक्कीच आहे, मात्र ती भाग्यवान नाही, हे मात्र तितकेच खरे आहे. मुलीच्या भाग्यात मात्यापित्याचे सुख नाही. ती बालवयातच पोरकी होणार. पुढे तिचा विवाहयोगही नाही. या मुलीच्या भविष्यात आपला जीवनचरितार्थ चालवण्यासाठी आपल्या देहाची विक्री करावी लागेल. बापरे, हे भयानक भाकीत ऐकले मात्र आणि नारायणाच्या तर पायाखालची जमीन सरकली. काय हे देवा, काय हे देवा, एवढे कठोर भाग्य, तेही अशा पुण्यवान दंपती पोटी जन्मलेल्या बाळांचे. नको देवा नारायणा, नको. असे दुःख कोणाच्या पदरी देऊ नकोस रे. नारायण धनाच्या दुःखात तळमळून देवाला प्रार्थना करू लागला. आता याही भाकिताचे विष मूकपणाने पचवण्याची वेळ त्याच्यावर आली. नारायण दिसामानाने उदास, चिंतित आणि निराश दिसू लागला. एक दिवस त्या दोघांनी नारायणाला तसे विचारले सुद्धा, नारायणा, आमच्या दोघांकडून तुला सांभाळण्यात काही उणीव तर होत नाही ना? बाळा, ही आमची दोन्ही अपत्ये आहेत हे खरे, पण तू त्यांचा ज्येष्ठ बंधू आहेस. रक्ताचा नसलास तरी धर्माचा भाऊ आहेस बाळा. आमचे काय, आम्ही आज आहोत, उद्या नाही. आमच्या मागे तुलाच या दोघांचे कल्याण करायचे आहे. करशील ना नारायणा? त्या दोघांनी विचारले. हो म्हणताना नारायणाच्या गळ्यात दुःखाचा हुंदका दाटून आला. विधिलिखित कधीच कोणाला चुकत नाही असे म्हणतात तेच खरे. पुढे एक दिवस अचानक द्विजशर्मा मरण पावला. त्याच्या पाठोपाठ भामिनी पण गेली. दोन्ही पोरे अनाथ झाली. त्या रात्री सटवाईच्या त्या शब्दांच्या प्रत्ययात बिचारा नारायण रडारड रडला. त्याला ते पोरके पण टोचू लागले. नारायण संभ्रम आणि सुलक्षणा यांचा मानलेला भाऊ. तोच आता त्यांचा मायबाप झाला आणि त्यांना आधार देऊ लागला. त्याने त्या मुलांना आधार देऊन सावरायचा प्रयत्न केला, पण त्याला त्या मुलांचा दुःखी वर्तमान काळ आणि त्याला ज्ञात असलेला भयान भविष्यकाळ यामुळे चैन पडेना. शेवटी दृष्टीआड सृष्टी असा विचार करून त्याने कठोर निर्णय घेतला. मी ईश्वर साधनेसाठी तीर्थयात्रेला जातोय असे सांगून नारायण त्या दोघांपासून, त्या गावापासून अनेक योजने दूर दूर निघून गेला. आधी द्विजशर्माचा मृत्यू, नंतर त्याच्या पत्नीचे निघून जाणे, पोरे पोरकी होणे, एकुलता एक आधार नारायण त्यानेही एक दिवस असे दूर जाणे, या सर्वांमुळे गावकऱ्यांना खूप दुःख झाले. त्या गावातल्या 1-2 लोकांनी पुढाकार घेतला आणि त्यांनी द्विजशर्माच्या पुत्राला दानाचे निमित्त करून 1-2 गायी दान म्हणून दिल्या. एका धनिकाने दाना पाण्याची, चारा पाण्याची सोय केली आणि गायीचे येणारे दूध थोडेफार घरात वापरून उरलेल्या दुधाचे दही ताक करून ते गावात विकून त्यातून येणाऱ्या थोड्याशा पैशावर ती भावंडे आपली गुजराण करू लागली. आता ताक विकून जीवनचरितार्थ चालवायचा हे त्या मुलाच्या भाग्यातले भाकीत हे असे खरे ठरले. एक दिवस नदीवर स्नानाला गेलेली बहीण सुलक्षणा ही घरी परत आलीच नाही. संभ्रमाने तिची वाट पाहिली, शोध केला, पण ती कुठेच सापडेना. म्हणून आपल्या बहिणीचा शोध घेत संभ्रम नदीकाठावर गेला. त्या गावात म्हणे श्रीमंत वैश्येचा तळ पडला होता.
ती अशी गावोगावी फिरून सुंदर मुलींना नाही ती प्रलोभने दाखवित होती आणि त्यांना भुलवून सोबत घेऊन जात होती. तिने सुंदर आणि रूपवान सुलक्षणेला भुलवून आपल्याबरोबर दूर देशी नेले असणार अशी शक्यता वदवली गेली. या समाचारात संभ्रम फार दुःखी, कष्टी आणि व्यथित झाला. बहिणीपासून दुरावलेला भाऊ बहिणीच्या वियोगाने दुःखाश्रू गाळू लागला. नारायणांनी गोष्ट थांबवून समोर पाहिले तो काय, स्त्री सुलभा स्वभावाप्रमाणे लक्ष्मीच्या डोळ्यात अश्रू जमा झाले होते. प्रिये, यालाच म्हणतात प्राक्तन, असे म्हणून भगवान नारायणाने तिची कशीबशी समजूत काढली. पुढे सुलक्षणा आणि संभ्रमाचे काय झाले हे आपण पुढील अध्यायात पाहूया. आणि पुढील अध्याय श्रवण करण्यासाठी आपल्या लिसन विथ पूनम या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे पुढील अध्यायांचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील आणि तुम्ही कोणताही अध्याय मिस करणार नाही. धन्यवाद. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः.